नमस्कार, बातमीपत्रामध्ये मी वैष्णवी राऊत आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आताची एक सगळ्यात ताजी अपडेट आपण पाहतोय। वरळी म्युझिक कॉन्सर्ट प्रकरणातली एक महत्त्वाची अपडेट आहे। फॉरेन्सिक अहवाल आलाय आणि ताडदेव पोलिसांच्या हाती हा अहवाल लागलेला आहे। वृषील गांगुर्डे याच्या शरीरात एमडीएम आणि अल्कोहोलचं प्रमाण सापडलेलं आहे। तर 6 जूनला हा कॉन्सर्ट झाला होता, वरळीमध्ये तो झाला होता आणि कॉन्सर्टमध्ये वृषीलचा मृत्यू देखील झाला होता। आता याच प्रकरणी ताडदेव पोलिसांनी स्पेस बाउंड या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे सीईओ करण सिंग आणि वरिष्ठ व्यवस्थापक पराग नरेंद्र उके यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय। दोघांची चौकशी करून नोटीस बजावल्यानंतर त्यांना सोडून सुद्धा देण्यात आलं होतं। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ऋतिक, महत्त्वाची अपडेट आहे, काय सापडलंय या वृषीच्या शरीरामध्ये आणि त्यातून आता पोलिसांचा तपास पुढे कसा जातोय? नक्कीच आपण बघतोय की 6 जून रोजी हा कॉन्सर्ट वरळी डोममध्ये भरलेला होता आणि त्या कॉन्सर्टमध्ये एक मुलगा जो आहे तो अनकॉन्शियस होऊन मृत पावलेला होता। खरं तर सुरुवातीला असं सांगितलं जात होतं की त्याने फक्त अल्कोहोलचं सेवन जे आहे म्हणजेच दारूचं प्रमाण जे आहे त्याच्या शरीरामध्ये जास्त झालं होतं, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता। मात्र आता FSLचा जो रिपोर्ट आहे तो समोर आलेला आहे। त्याच्या शरीरामध्ये अल्कोहोल बरोबरच MDMA हे ड्रग्स देखील सापडलेला आहे। त्यामुळे आतापर्यंत वाटत असलेला हा तपास फक्त अल्कोहोलपर्यंत होता, मात्र आता त्याने नवीन वळण घेतलेलं आहे। नेमका आता या कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचं वितरण झालेलं होतं का, किंवा ह्या वृषीलनं बाहेरूनच ड्रग्स सेवन केलेलं होतं का, किंवा त्याच्यापर्यंत हे ड्रग्स कसं पोहोचले याचा तपास जो आहे तो आता ताडदेव पोलीस करणार असल्याचं पाहायला मिळतंय। त्याचे सर्व कॉल रेकॉर्ड्स असतील, सर्व हिस्ट्री जी आहे ती आता पुन्हा एकदा पोलिसांनी शोधायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यापर्यंत हे ड्रग्स कसं पोहोचलं, त्याच्यासोबत इतर कोणाने देखील ड्रग्स सेवन केलेलं होतं का याचा तपास जो आहे तो आता पोलीस करत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र एकंदरीत आपण नेस्कोचं कॉन्सर्ट बघितलं, वरळीचं कॉन्सर्ट बघितलं, यामध्ये बघितलं तर ड्रग्सचं सेवन जे आहे ते युवक करत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं आता हे जे कॉन्सर्ट होत आहेत त्यामध्ये ते होऊ दिले जावेत का, किंवा जर ते होऊ देत असेल तर त्यांच्यामध्ये नियमांची बंधनं काय काय असावीत याबद्दल आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतात। कारण की वरळी कॉन्सर्टमध्ये देखील ड्रग्सचा वापर झालेला होता आणि आता जे वरळीमध्ये फक्त अल्कोहोल त्या मुलाने सेवन केलं असं समोर येत असतानाच FSLनं रिपोर्ट दिला की त्याच्या शरीरामध्ये ड्रग्स देखील होतं। MDM हे ड्रग्स त्याच्या शरीरात होतं। त्यामुळं कुठेतरी आता मुंबईमध्ये होणाऱ्या कॉन्सर्टवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। अर्थातच ऋतिक, आपल्याला त्याच्या शरीरामध्ये खरं तर ड्रग्स सापडलेले आहेत आणि त्यामुळे इथे नक्कीच ड्रग्स पोहोचले असावे असं पोलिसांना कळतंय। नेमका आता तपास कसा केला जाणार आहे, कारण की व्यवस्थापकावरती ज्या पद्धतीनं आपण सांगितलं कारवाई तर होणार आहेतच, मात्र कुणी इथे पाठवलं आहे ड्रग्स हे कसं तपासलं जाऊ शकतं? सध्या आपण बघितलं तर FSLचा हा रिपोर्ट आलेला आहे, त्याच्यानंतर हे कन्फर्म झालेलं आहे की वृषीलच्या शरीरामध्ये ड्रग्स हे सापडलेलं आहे। त्याच्यामुळं वृषीलचा संपूर्ण इतिहास जो आहे तो पाहिला जाईल। नेमकं त्याने कॉन्सर्टचे येण्यापूर्वी हे ड्रग्सचं सेवन केलेलं होतं की कॉन्सर्टमध्ये त्याने हे ड्रग्सचं सेवन केलं, एकंदरीत या संदर्भातला त्याचा सर्व जो मोबाईलचा डेटा आहे किंवा इतर जो डेटा आहे तो तपासला जाईल आणि त्याच्यापर्यंत हे ड्रग्स कसं पोहोचलं या अनुषंगानं पोलीस जो आहे तो तपास करतील। तसंच या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर जे कलम दाखल झालेले होते त्यामध्ये NDPSचं जे कलम आहे, ड्रग्सचं जे कलम आहे ते देखील आता यामध्ये दाखल होऊन तपास जो आहे तो आणखी कडक होणार असल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद ऋतिक सविस्तर माहितीसाठी।